नमस्कार मंडळी, मी आहे पल्लवी. चला तर तुम्हाला पाण्यातल्या गोळ्याची रेसिपी सांगते. घरी काही नसलं ना भाजीचं तर भाजी फार सोपी आहे, सोप्या पद्धतीने बनल्या जाते. चला तर रेसिपी सुरुवात करू. एक कांदा घेतलं आणि खोबरा घेतलं आणि 4-5 लसणाच्या कळ्या घेतल्या. हे सगळं परतून झालं की मिक्सरच्या पॉटमध्ये हे सगळं टाकून द्यायचं. एक मोठा टोमॅटोसुद्धा टाकायचा आणि त्याला ग्राइंड करून घ्यायचं. ग्राइंड करून झाल्यानंतर आपला पेस्ट तयार आहे. याच्यानंतर आपण एका कढईत ऑइल टाकू, थोडंसं लसण, कारण की आपण मसाल्यामध्ये लसण टाकलेलं आहे. तर त्याच्यात कढीपत्ते, जिरा टाकून हे टाकलेलं मिक्सचर सगळं परतून घ्यायचं. आत्ता तुरीची डाळ घेतली 1 वाटी, त्यात कढीपत्त्याची 2-3 पानं, 2-3 लसणाच्या कळ्या आणि 1-2 हिरवी मिरची आणि आत्ताचं केलेलं पेस्ट हे सगळं त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. म्हणजे तो जे आहे उरलेलं ते वेस्ट जाणार नाही. पेस्ट त्याच्यात ग्राइंड करून होईल, त्याच्यातच ॲड होईल आणि मीठ टाकायचं. याला पण ग्राइंड करून असं जास्त बारीक नाही पिसायचं आपल्याला. तर हे सगळे आता तेल सोडलेलं आहे मसाल्याला. आता टाकायचं आपल्याला सगळे मसाले, तिखट, मीठ, धनिया पावडर, मसाला, हळद हे सगळं टाकून परतून घ्यायचं. जे आपण सगळ्या भाज्यात यूज करतो ते. आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं, म्हणजे गरम पाण्याने तरी छान येते भाजीला. तर गरम पाणी टाकलं आणि आत्ताच्या मिक्सरमध्ये टाकलं 2 चम्मच बेसन आणि तिखट, मीठ हे सगळं टाकून द्यायचं. आणि 1 चम्मच तेल टाकलं ना तर अजून छान. तुम्ही हळद, मसाला वगैरे टाकू शकता आणि त्याच्यात अजवाईन टाकलं तर अजून छान. हे एकजीव करून घ्यायचं आणि याचे गोळे बनवून घ्यायचे, जसे आपण लड्डू बनवतो ना तसं. हे तर्री आलेली आहे बघा. आता सगळे एकेकाने लड्डू बनवून घेऊया आपण. ते गोळे छान बनवून घ्यायचे, गोल गोल आकाराचे. जास्त जर आपण बेसन यूज केलं ना तर आपले गोळे फार कडक होतात, मग ते तुटत नाही एकदम आणि मग ते जास्त कडक होतात. म्हणून थोडंसंच बेसन ॲड करायचं, तर छान होतात आपले गोळे. तर आत्ता भाजी उकळून झाली आहे, तर मी हे सगळे गोळे एकेकाने त्याच्यात ॲड करते. जोपर्यंत उकळी येत नाही आपल्या भाजीला तोपर्यंत गोळे नाही सोडायचे, नाहीतर ते पिघळून सगळं भाजीचं वरण कधी बनेल ते कळणार नाही. म्हणून उकळी आली की ते गोळे सोडून द्यायचे त्याच्यात आणि 5-10 मिनटासाठी त्याला झाकून घ्यायचे. ते झाकून झाल्यानंतर गोळे ॲटोमॅटिक वर आले की समजायचं की गोळे आपले म्हणजे शिजलेले आहेत. आणि तर्री बघा छान आली होती तर्री. तर असंच तुम्हाला जेवढं पाणी लागते भाजीत तेवढं तुमच्या हिशोबाने तुम्हाला ते ग्रेव्ही ठेवायची आहे. आत्ता उकळून झाली आहे, आम्हाला एवढी ग्रेव्ही सफिशियंट आहे, म्हणून मग मी हे सर्व करते आहे. आणि अप्रतिम लागते. जर भाजीचं काही नसेल ना तर ही भाजी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. रेसिपी कशी वाटली हे ट्राय करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.